जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जे काल सांगलीमध्ये प्रेस घेऊन खासदार संजय काकांच्या उमेदवारीवर जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्याला उत्तर द्यायचं म्हणून मी प्रमोद शेंडगे भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष, त्याचबरोबर माझे सोबत आहेत ते अरविंद भाऊ तांबवेकर भारतीय जनता पार्टीचे तेही उपाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं काल त्यांनी प्रेस घेऊन एक भूमिका मांडली की त्यांनी सांगितलं की बाबा संजय काकांची उमेदवारी ही आमच्यावर पक्षानं लादलेली उमेदवारी आहे. पक्षाच्या निरीक्षकांच्या समोर आम्ही सर्वांनी मत नोंदवलं होतं की बाबा त्यांना उमेदवारी देऊ नये, तरी पक्षानं आमच्या जिल्ह्यावर त्यांची उमेदवारी लादलेली आहे. मी त्या कोर कमिटीच्या मिटिंगला ज्यावेळी निरीक्षक आले त्या कोर कमिटीच्या निमित्तानं हजर होतो. जवळजवळ 118 लोकांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या, 1 to 1 दिलेल्या मुलाखती होत्या त्या. यामध्ये त्रेस्त माणूस कुणीही नव्हता. आलेले हर्षवर्धनजी देशमुख साहेब आणि मला वाटतं पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे काळे साहेब यांच्या समोर ते मुलाखती झाल्या होत्या. मला वाटतं की मी जे काही सांगितले ते माझ्याबरोबर यांनी मुलाखत दुसऱ्या वेळेस दिली होती की त्यांनाही माहीत नव्हतं की आम्ही काय मत नोंदवलं आहे. तर त्यांचं मत असं आहे की त्या मिटिंगमध्ये सर्वांनी त्यांना विरोध केला आणि तरी आम्हाला ते आमच्यावरती लादले. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी ही एक वेगळा ढाचा घेऊन चालणारी, एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी पार्टी आहे की त्या पार्टीमध्ये निरीक्षक, वरिष्ठ नेते, पार्लमेंटरी बोर्ड आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिटिंग होऊन ही उमेदवारी ज्याची लोकांच्या मध्ये जे चालतात, लोकांच्या मध्ये काम केलेलं आहे, ज्यांची उमेदवारी लोकांच्यामधून निवडून येण्यासारखी आहे, अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं होतं. त्यामध्ये खासदार संजय काकांच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये 3-4 सर्वे होऊन संजय काकांना उमेदवारी देण्यात आली. आता ही उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डानं दिलेली असताना, वरिष्ठ नेत्यांनी दिली असताना जगताप साहेबांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निर्णय जगतापांना मान्य नाही का, असा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो. दुसरं, या जगतापांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसही आहे, ज्या काँग्रेस वृत्तीची आहे. ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हेकेखोरपणाचा आहे आणि त्या हेकेखोरपणामुळं भारतीय जनता पार्टी ही जतमधून फार बिकट अवस्था जतमध्ये झाली होती. पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस देशात संपली तशीच अवस्था त्यांनी भारतीय जनता पार्टीची जतमध्ये केली होती. आता तिथं पक्षानं दुसऱ्या उमेदवारांच्याकडं, दुसऱ्या लोकांच्याकडं जबाबदारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते. जगताप साहेबांनी गद्दारीचा एक आरोप केला संजय काकांच्यावर की माझ्या वेळेस त्यांनी विरोधात काम केलं, की जगताप साहेबांचं वयामानानं विस्मरण व्हायला लागलंय की त्यांनी जे पाठीमागच्या काळामध्ये बेळूर या ठिकाणी जे संजय काकांनी काम केलं त्याचं हत्तीवरून पेढे वाटून ज्यावेळी संजय काकांच्या बरोबर मिरवणूक झाली त्यावेळेस त्यांनी मान्य केले की बाबा कामाचा खासदार आहे म्हणून. परवाच माडगाळला काकांनी कॅनल फोडून खाली पाणी चर मारून दिलं लोकांना, लोकांचा प्रश्न पाण्याचा मिटवला. त्यावेळेस त्यांना मान्य होतं की खासदार संजय काकांनी काम केलं. फक्त द्वेषापोटी मी म्हणतो, माझं म्हणणं आहे असं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका ते मांडतात. मध्ये हात उंचावून या जगताप साहेबांनी मला वाटतं सांगितलं होतं की पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू. आणि ते पत्रकार बंधूंनीच कोणीतरी त्यांना विचारलं होतं की बाबा तुमचं संजय काकांचं मिटलंय का, असं झालंय का, तर ते म्हटले मिटायचा काही विषय नाही, पार्टी जो उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणानं काम करू. मग आता तो त्यांनीच मुद्दा मांडला आणि त्याच्यावर त्यांनी हात उंच करून त्यावर अनुमोदन दिलं. मग असं काय पुन्हा 8 दिवसात घडलं की पक्षानं दिलेला उमेदवार त्यांना पुन्हा मान्य होईना आणि पक्षाच्या विरोधात त्यांनी बोलायला चालू केलं. खरं तर रेल्वे, ड्रायपोर्ट, नॅशनल हायवे, विमानतळ हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मला तुम्हाला सांगायचं की ते म्हटले सांगलीच्या आपल्या रेल्वे स्टेशनला त्यांनी पत्रा तरी मारलाय का. माझं मत असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जगताप साहेब रेल्वेने प्रवास करत नाहीत. त्यांना तुम्ही विनंती करा, आम्ही येतो, आपण सोबत त्यांना घेऊन सांगलीच्या रेल्वे स्टेशनला जाऊ. पत्रा नसेल तर तुम्ही मग ते पावसात भिजतायत का उन्हात तळपतायत हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला, आम्ही असं करू तसं करू, अशा पद्धतीची यांची भूमिका ही सातत्यानं असते. यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आताताईपणा करायला चालू करतात. त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जतच्या विधानसभा प्रमुखाचं नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची, त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असाच त्यांनी
थैथयाट केलेला होता. मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही. एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाहीत असले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत. ही गोष्ट मला वाटतं जगताप साहेबांना शोभनीय नाही. त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी. नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशास तसं उत्तर देऊच. सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं 400 पारचं धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे. दुसरा विषय राहतो ते म्हणतात की संजय काकांनी पाठीमागच्या विधानसभेला 2019च्या विधानसभेला विरोध उमेदवार म्हणजे आपले सावंत साहेबांना मदत केली. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही आकडेवारी घेणारी माणसं आहे की यामध्ये 2019ला काकांना जतमध्ये लीड मिळालं 46,103 मताचं आणि त्यानंतर 6च महिन्यामध्ये जगताप साहेबांचं इलेक्शन झालं विधानसभेचं. मला वाटतं की त्यावेळेस त्यांचा पराभव 35,000 झाला. जर 35 आणि 46 ह्याचा जर विषय काढला तर जवळजवळ 80-81 हजाराचा फरक एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये पडतो. माझं मत असं आहे की जगताप साहेबांना जर वाटत असेल की खासदार संजय काकांनी गद्दारी केली तर त्यांनी एक असा मेसेज दाखवावा, एक असा फोन कॉल दाखवा की खासदार संजय काकांनी आपल्या सावंत साहेबांना विक्रमदादांना मतदान करा म्हणून सांगितलं. अशा पद्धतीचा एक तरी त्यांनी मेसेज दाखवावा. मग